नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण MA भाग 2 मधील जे आपलं तिसरं सेमिस्टर आहे त्या तिसऱ्या सेमिस्टरमधला आपण जो आपला भारतीय प्रशासन हा जो पेपर आहे त्या भारतीय प्रशासनामधला आज चौथ्या प्रकरणाची प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी ओळख करून घ्यायची आहे। तर ते चौथं प्रकरण जे आहे तर ते चौथं प्रकरण आत्तापर्यंत आपण भारतीय प्रशासनाची प्रामुख्याने कशा पद्धतीने त्या प्रशासकीय व्यवस्थेची निर्मिती झाली, ती प्रशासनाची यंत्रणा कशा पद्धतीने आकाराला आली आणि प्रामुख्याने मग केंद्रीय प्रशासन असेल, घटक राज्य प्रशासन असेल, त्यांच्या वेगवेगळ्या यंत्रणा असतील आणि त्या वेगवेगळ्या यंत्रणांना कार्यरत करणारे वेगवेगळे घटक असतील, या सगळ्यांची माहिती प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी बघितली। मग ते कार्यकारी घटक असतील किंवा कायदे असतील, या सगळ्यांचा प्रामुख्याने विचार आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या केंद्रीय प्रशासनाचा अभ्यास करत असताना केला। आज आपल्याला प्रामुख्याने भारतीय प्रशासन आणि त्या प्रशासनामध्ये प्रामुख्याने 1990 नंतर किंवा पुनर्रचित भारतीय प्रशासन म्हणजे पुनर्रचित म्हणजे काय, तर एकंदरीत जगामध्ये जगाची एक जी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळे घटक जे प्रभाव पडत असतात आणि त्या प्रभावामुळे जगाची व्यवस्था आणि तुलनेने त्या जगामध्ये असलेले वेगवेगळे देश त्यांची व्यवस्थासुद्धा प्रभावित होत असते। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर जसं पहिलं दुसरं महायुद्ध आणि त्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या महायुद्धाच्या वेळेस वसाहतवादी ज्यांच्याकडे जास्त वसाहती असायच्या त्यांचा जगावरती प्रभाव असायचा। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपण बघितलं की ज्या देशांकडे लष्करी सामर्थ्य अधिक प्रमाणात होतं त्यांचा जगावरती प्रभाव असायचा आणि त्या अनुषंगाने प्रत्येक देशाच्या व्यवस्था निर्माण झालेल्या बघायला मिळतात। प्रामुख्याने दुसरं महायुद्ध झालं आणि तिसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने असं झालं की जागतिक जी व्यवस्था होती, शीतयुद्धाचं जे शेवट झालं 1990ला आणि त्या शीतयुद्धाच्या शेवटानंतर जगाची व्यवस्था ही लष्करी सत्तेकडून आर्थिक सत्तेकडे तिचं हस्तांतरण झालं किंवा तिच्या तिकडे संक्रमण झालं आणि प्रामुख्याने मग आर्थिक घटक हाच प्रत्येक देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेला आकार देणारा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी निर्माण झाला। म्हणजे भारताच्या जरी प्रशासनाचा आपण ज्यावेळेस विचार केला की 1990 नंतर जे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्याच्या संकल्पना आहे, LPG जे मॉडेल आहे ते जगामध्ये त्याचा जो प्रसार आणि प्रचार चालू होता, जी त्याची वाटचाल चालू होती, भारतसुद्धा त्याच्यापासून वेगळा राहू शकला नाही आणि 1990ला भारतालासुद्धा त्या ठिकाणी 1990ला जागतिकीकरणाचा स्वीकार करावा लागला। 1991 पासून प्रामुख्याने भारताने त्या जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला। म्हणजे मानवी समाज जीवनाचा किंवा मानवाने निर्माण केलेल्या ह्या व्यवस्थांचा ज्यावेळेस आपण विचार करत असतो, मानवाने स्वतःच्या सुखी समाधानी जीवनासाठी ह्या वेगवेगळ्या ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्यामध्ये राज्यव्यवस्था ही महत्त्वाची व्यवस्था आणि मग त्यामध्ये हळूहळू कशा पद्धतीने वेगवेगळे घटक त्यामध्ये बदल करत असतात। म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या ह्या प्रशासकीय व्यवस्थेवरती सुद्धा आर्थिक घटक आणि त्या आर्थिक घटकाने एकंदरीत जे वेगळ्या देशांमधल्या यंत्रणा प्रशासकीय व्यवस्था होत्या त्या व्यवस्थांचं स्वरूपसुद्धा बदलवण्यास त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी परिणाम घडून आणलेला दिसून येतो। म्हणजे प्रामुख्याने भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी मिश्र अर्थव्यवस्थेचा केलेला स्वीकार, लोकशाही समाजवादाचा केलेला स्वीकार आणि मग भारताच्या एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेचं चित्र किंवा भारताच्या एकंदरीत राजकीय व्यवस्थेचं चित्र ज्यावेळेस आपण समोर आणतो त्यावेळेस असं दिसून येतं की एकीकडे खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचा समन्वय साधून चाललेली व्यवस्था आणि त्यामध्ये जर बघितलं तर महत्त्वाचे उद्योगधंदे सरकारी मालकीचे अशा पद्धतीची एकंदरीत रचना होती। म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या बरोबर म्हणजे बऱ्याच काळ जवळपास 1990 पर्यंत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीची ती व्यवस्था मिश्र नावाची जी अर्थव्यवस्था, मिश्र स्वरूपाची जी अर्थव्यवस्था, समाजवादी विचारसरणीचा असलेला भारताच्या राज्यव्यवस्थेवरती असलेला प्रभाव आणि भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेवरती असलेला प्रभाव प्रामुख्याने 1990 पर्यंत जाणवतो। पण 1990ला जागतिक बाजारपेठ जगामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची जी सुरुवात झाली त्यामुळे भारताच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झाला आणि भारताचं प्रशासनसुद्धा जे समाजवादी विचारसरणीकडे होतं ते कुठेतरी खाजगीकरणाकडे त्याचा कल झुकवायला सुरुवात झाली। म्हणजे प्रामुख्याने उदारीकरण किंवा लिबरलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे काय, उदारीकरणाचा असा काय परिणाम भारताच्या व्यवस्थेवरती झाला। लिबरलायझेशन याचा अर्थ की सरकारी यंत्रणेने आत्तापर्यंत, शासकीय व्यवस्थेने आत्तापर्यंत जी कल्याणकारी राज्याची वेलफेअर स्टेटची भूमिका घेतलेली होती त्या वेलफेअर स्टेट या भूमिकेतून काही प्रमाणामध्ये माघार घ्यायला सुरुवात केली आणि उत्तरोत्तर लिबरल अर्थव्यवस्था खुली करण्याचं धोरण स्वीकारलं। म्हणजे सरकारी व्यवस्थेने जे काही सार्वजनिक उद्योग व्यवसाय निर्माण केलेले होते ते हळूहळू कुठेतरी त्याचं खाजगीकरण, म्हणजे सरकार फक्त आता काय करणार तर सरकार फक्त कायदा सुव्यवस्था आणि संरक्षण एवढ्याच क्षेत्रामध्ये आता कार्यरत असणार आहे, बाकीचे सर्व क्षेत्र ही स्पर्धेसाठी खुली असणार आहे। हे जे तत्व आहे ते तत्व म्हणजे उदारीकरणाचं तत्व। म्हणजे ह्या उदारीकरणाचं धोरण
उदारीकरण, त्या उदारीकरणाबरोबरच जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, जग एक बाजारपेठ आहे ही भूमिका, आणि मग त्याच्यामुळे जगातल्या सगळ्या देशांची दारं एकमेकांसाठी खुली झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे प्रायव्हेटायझेशन. म्हणजे ह्या स्पर्धेच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर सरकारी मालकीचे जे सरकारचं जे प्रशासन होतं, म्हणजे एकंदरीत काय झालं, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण या संकल्पनांमुळे एकंदरीत खाजगी क्षेत्राचं प्राबल्य वाढलं आणि प्रत्येक देशामध्ये खाजगी क्षेत्र प्रचंड प्रमाणात औद्योगिकरण व्हायला सुरुवात झाली आणि औद्योगिकरणामुळे खाजगी क्षेत्राचं प्राबल्य वाढलं आणि मग त्या खाजगी क्षेत्राचं जे प्रशासन होतं त्याची तुलना कुठेतरी ह्या सार्वजनिक प्रशासनाशी केली जाऊ लागली, शासकीय प्रशासनाची केली जाऊ लागली. आणि मग दोघांची तुलना ज्यावेळेस व्हायला लागली त्यावेळेस कुठेतरी खाजगी क्षेत्रातलं जे प्रशासन होतं, विज्ञान, तंत्रज्ञान याच्याबाबत असलेलं आघाडीवरती असलेलं, त्याचप्रमाणे स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला, त्याच्या पारदर्शकतेचा, त्याच्या वेगाच्या तुलनेत जरी विचार केला तर त्या सर्वांमध्ये ते खाजगी प्रशासन सरस ठरताना दिसून यायला लागलं आणि कुठेतरी भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई याच्यामध्ये अडकून पडलेलं हे सार्वजनिक प्रशासन कुठेतरी मागं पडायला लागलं किंवा त्याच्यावरती टीका टिप्पणी व्हायला लागली. आणि मग कुठेतरी ह्या प्रशासनामध्ये सुद्धा पुनर्रचना करणं गरजेचं आहे हा विचार कुठेतरी त्यामधून निर्माण झाला आणि त्या खाजगी प्रशासनामधले काही चांगल्या गोष्टी ह्या सार्वजनिक प्रशासनाने सुद्धा स्वीकारल्या पाहिजे. ह्या भूमिकेतून जे प्रशासनाची पुनर्रचना घडून आली, जी प्रशासनाची नवीन रचना घडून आली त्यालाच पुनर्रचित प्रशासन व्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे प्रामुख्याने ह्या सगळ्या म्हणजे एकंदरीत जी व्यवस्था किंवा ज्या व्यवस्थेचा राज्य व्यवस्थेवरती प्रभाव पडत असतो त्या व्यवस्थेनुसार राज्यव्यवस्था आपली धोरणं ठरवत असते आणि ती धोरणं ठरवत असताना त्या धोरणांना अनुसरून त्या प्रशासनाच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने बदल करावा लागतो. म्हणजे 1990 नंतर काय झालं की जागतिकीकरण आणि जागतिकीकरणानंतर वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आकर्षित करायला सुरुवात झाली, ते आकर्षित करत असताना त्या ठिकाणी मग सरकारची जी काय धोरणं होती कठोर स्वरूपाची ती लवचिकता त्या ठिकाणी आणण्याची गरज वाटायला लागली. म्हणजे खाजगी उद्योगधंद्यांना प्राधान्य आणि सार्वजनिक उद्योगांना त्या ठिकाणी कुठेतरी हळूहळू सरकारने त्या सार्वजनिक क्षेत्रामधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि एकंदरीत आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सुद्धा ती लवचिकता आणायचं काम सरकारने प्रामुख्याने सुरू केलं. म्हणजे पुनर्रचना त्या प्रशासनाची आणण्यासाठी सुरुवात केली. कारण कोणता पण उद्योगधंदे, कोणता पण उद्योगपती ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गुंतवणूक करत असतो त्यावेळेस तो त्या ठिकाणची प्रशासन यंत्रणा किती चांगली आहे, किती फॅमिलियर, किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटीच्या सुविधा आहेत, किती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते क्षेत्र चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतात याचा विचार करूनच कोणत्या पण देशांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने भारतामध्ये सुद्धा 1990 नंतर प्रशासनाची पुनर्रचना करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. म्हणजे आता ह्या उदारीकरणाचा परिणाम प्रामुख्याने भारतीय प्रशासन व्यवस्थेवरती, पारंपरिक भारतीय प्रशासनावरती कशा पद्धतीने झाला याचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये पहिलं दिसून येतं स्पर्धा. आता स्पर्धा आपण जर विचार केला की स्पर्धा म्हणजे काय, तर कशा पद्धतीची स्पर्धा उदारीकरणामुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये सुरू झाली. तर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर उदारीकरण आणि त्या उदारीकरणामुळे मग वेगवेगळे उद्योगधंद्यांची त्या ठिकाणी व्हायला लागलेली वाढ आणि भारताच्या एकंदरीत राज्यव्यवस्थेमध्ये जे सार्वजनिक उद्योगधंद्यांचा असलेलं प्राबल्य त्याला खूप मोठी स्पर्धा त्या ठिकाणी ह्या खाजगी उद्योगांची सुरू झाली. आणि मग दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यानंतर काय झालं की साहजिकच खाजगी उद्योगधंदे यांच्यामध्ये असलेली स्वायत्तता, त्यांच्या मागे असलेल्या प्रचंड पैशाचा ओघ, त्यांच्याकडे असलेली विज्ञान तंत्रज्ञानाची ताकद आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या स्पर्धेमध्ये सार्वजनिक प्रशासन कुठेतरी मागं पडायला लागलं. म्हणजे उदारीकरणाचा हा एक महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो की स्पर्धा जी निर्माण झाली त्या स्पर्धेमध्ये सार्वजनिक उद्योग कुठेतरी मागे पडले किंबहुना ते काळ ओघात त्या व्यवस्थेमध्ये अपयशी ठरलेले दिसून येतात. म्हणून आपण बघतो की निर्गुंतवणुकीचं धोरण सरकारने 1990 नंतर प्रामुख्याने भारत किंवा जगामध्ये जरी आपण बघितलं तर अनेक सार्वजनिक उद्योगांचं निर्गुंतवणुकीकरण केलेलं दिसून येतं, त्यांचं खाजगीकरण केलेलं दिसून येतं, प्रायव्हेटायझेशन केलेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी की स्वायत्तता. आता ह्या मुद्द्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन ह्या दोन मुद्द्यांमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की स्वायत्ततेचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यामध्ये प्रामुख्याने खाजगी क्षेत्र किंवा त्या खाजगी प्रशासनाला सार्वजनिक प्रशासनाच्या तुलनेत अधिक स्वायत्तता असलेली बघायला मिळते. म्हणजे खाजगी क्षेत्रावरती सरकारचं फारसं नियंत्रण नसतं, फक्त नियामक स्वरूपाचे त्याच्या ज्या काही मान्यतेच्या बाबी असतील तेवढ्या जर सोडल्या तर फारसं नियंत्रण खाजगी उद्योगांवरती, खाजगी प्रशासनावरती सरकारचं नसतं. म्हणजे सरकार बाह्य खाजगी प्रशासन हे स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून खूप
त्या ठिकाणी त्याला खूप मोठ्या प्रमाणात खुल्या स्वरूपाचं त्याला स्वायत्तता असलेली बघायला मिळते. आणि सार्वजनिक स्वरूपाच्या प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, सार्वजनिक प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सरकारचं नियंत्रण असलेलं बघायला मिळतं. म्हणजे एखादी छोटीशी सुधारणा जरी त्या प्रशासनामध्ये करायची असली तरी कायद्याच्या सगळ्या कसोट्या पाळून त्या ठिकाणी ती सुधारणा घडवून आणावी लागते. आणि मग त्याच्यातून जाणारा वेळ, त्याच्यातून होणारा प्रचंड पैशाचा अपव्यय, त्याच्यातून मग स्पर्धेत त्यामध्ये होणारा वेळेमुळे काय होतं की स्पर्धा त्या ठिकाणी रोज नवीन नवीन शोध लागतात, रोज आजची गोष्ट उद्या जुनी होत असते. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालं की ह्या स्वायत्ततेच्या मुद्द्यामुळे सार्वजनिक प्रशासनाला त्या ठिकाणी खाजगी प्रशासनासमोर तग धरणं त्या ठिकाणी अवघड बनायला लागलं. म्हणजे स्वायत्तता हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण झाला. जी खाजगी प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता होती, ती स्वायत्तता कुठेतरी ह्या सार्वजनिक प्रशासनाला नव्हती. आणि मग यामुळे काय झालं की सार्वजनिक प्रशासनाची त्या ठिकाणी पिछेहाट व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की गुणवत्ता. आता सगळ्यात महत्त्वाचं की गुणवत्ता, आणि ही गुणवत्ता निर्माण होण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये किंवा ज्यावेळेस आपण खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रांची तुलना करतो तर गुणवत्ता निर्माण होण्याच्या ज्यावेळेस गुणवत्तेच्या बाबतीवरती दोन्ही प्रशासनामध्ये त्या ठिकाणी तुलना व्हायला लागली त्यावेळेस एकीकडे आपण बघितलं की खाजगी प्रशासन मुळात खाजगी क्षेत्र मुळात त्याला सरकारी पाठबळ नसल्यामुळे मुळात त्याला माहीत आहे की स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर गुणवत्ता ही सिद्ध करावी लागते. आणि जर गुणवत्ता नसेल तर त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राची पिछेहाट होते. म्हणून प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक या खाजगी क्षेत्राने ही गुणवत्ता वाढीसाठी केली. अनेक मार्गांचा त्या ठिकाणी मग प्रसारमाध्यमांचा असेल, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा असेल, त्या ठिकाणी वापर करून त्यांनी आपली गुणवत्ता त्या ठिकाणी वाढवण्यास सुरुवात केली. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी भांडवल गुंतवून त्या ठिकाणी गुंतवणूक करून आपली गुणवत्ता कशा पद्धतीने सरस होईल याची सुरुवात त्या ठिकाणी खाजगी प्रशासनाने केली. त्या तुलनेने सार्वजनिक प्रशासन हे मागं पडत असलेले दिसून यायला लागलं प्रामुख्याने. म्हणजे सरकारची मुळात निर्माण झालेली सरकारची सार्वजनिक उद्योगाबद्दल प्रामुख्याने निर्माण झालेली अनिश्चिततेचे धोरण, त्याचप्रमाणे ते खाजगी सार्वजनिक उद्योग प्रचंड कर्जामध्ये बुडाल्यामुळे सरकारला त्याच्यामध्ये भांडवल गुंतवायला त्या ठिकाणी अडचणीचं ठरायला लागलं. आणि मग त्याचा एकूण परिणाम काय झाला की कमी पैसे, साधन संपत्तीची अपुरेपणा, याच्यामुळे त्याची गुणवत्तेवरती साहजिकच परिणाम व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यातूनच त्या सार्वजनिक धोरणांच्या किंवा सार्वजनिक उद्योगांची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळायला सुरुवात झाली. म्हणजे कुठेतरी सार्वजनिक ह्या उदारीकरणाच्या धोरणामुळे जे प्रचंड वेगाने खाजगी क्षेत्र वाढलं आणि त्या खाजगी क्षेत्राच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी ह्या सार्वजनिक क्षेत्राला एक लवकर त्या ठिकाणी ते स्थिर स्वरूपाचं धोरण निर्माण व्हायला वेळ लागायला सुरुवात झाली किंवा त्या जी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली त्या प्रचंड स्पर्धेमध्ये हे सार्वजनिक क्षेत्र कुठेतरी त्या ठिकाणी मागे पडलेलं दिसून येतं. त्यानंतर शेवटचा या संबंधातला जर आपण मुद्दा बघितला तर कार्यक्षेत्र. आता कार्यक्षेत्राचा जर आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस सरकारचं जे सार्वजनिक क्षेत्र असतं त्या सार्वजनिक क्षेत्राला किंवा ते सरकारी मालकीचं असल्यामुळे साहजिकच काय होतं की संपूर्ण त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि अनेक बारीक सारीक घटकांचा त्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे एखादी गोष्टीचं जरी त्या ठिकाणी काही करायचं असेल त्या सार्वजनिक उद्योगांमध्ये, सार्वजनिक प्रशासनामध्ये, तर त्यावेळेस संपूर्ण व्यवस्थेचं मत त्या ठिकाणी घेऊन सगळ्याचा विचार विनिमय करून त्या ठिकाणी त्या सुधारणा किंवा त्याच्यासाठी काही उपाययोजना हे कराव्या लागतात. पण बहुराष्ट्र ज्या खाजगी प्रशासन असतात त्या खाजगी प्रशासनामध्ये प्रामुख्याने त्याचं कार्यक्षमता किंवा त्याचं कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने त्या कंपनीपुरतंच मर्यादित असतं. म्हणजे त्या ठिकाणी फार लोकांची एखादा मालक किंवा त्या मालकाचं संचालक मंडळ एवढ्यापुरतंच त्या ठिकाणी धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लोकांचं सहभाग असलेला बघायला मिळतो. आणि मग त्यामुळे एखादा निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगाने होत असते. वेगाने होऊन ते निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा त्या ठिकाणी जलद गतीने होते. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम होऊन त्या खाजगी प्रशासनाची कार्यक्षमता ही तुलनेने सार्वजनिक प्रशासनामध्ये वाढलेली दिसून येते. त्यानंतर प्रामुख्याने काय झालं की 1990 नंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रस्थ जगातल्या अनेक देशांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या त्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे जे उद्योगधंद्यांची त्यांनी स्थापना केली. आणि ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे असलेला प्रचंड संपत्ती, प्रचंड विज्ञान तंत्रज्ञानाचं त्यांच्या मागे असलेला ओढ आणि ह्या सगळ्यामुळे त्यांनी अनेक देशांमध्ये आपलं जे प्रस्थ निर्माण केलं त्याला भारतसुद्धा अपवाद ठरला नाही. आणि भारतामध्ये सुद्धा ज्यावेळेस ते बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन झाल्या त्यांचं प्रशासन, त्यांनी त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा त्या तुलनेने सार्वजनिक क्षेत्र खूपच मागे असलेलं बघायला मिळालं. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची झालेली प्रचंड पिछेहाट. आणि मग ह्या सर्वांमधून
कुठेतरी सार्वजनिक क्षेत्रसुद्धा कुठेतरी त्या स्पर्धेच्या युगात टिकायला पाहिजे किंवा सार्वजनिक प्रशासनसुद्धा कुठेतरी सक्षम व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या भूमिकेतून ह्या प्रशासनाची पुनर्रचना व्हायला सुरुवात झाली. म्हणजे प्रामुख्याने 1990 हे सालच मुळात मानवी जीवनामधलं किंवा मानवी समाज जीवनामधलं खूप महत्त्वाचं टर्निंग पॉईंट ठरणारं साल आहे. 1990 नंतरच्या जगाच्या इतिहासाचा किंवा भारताच्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एकीकडे समाजवादी अर्थव्यवस्थेकडून खाजगीकरणाकडे सुरुवात झालेली भारताची अर्थव्यवस्था आणि एकंदरीत भारताच्या राज्यव्यवस्थेचा असेल, भारताच्या अर्थव्यवस्थेचा असेल आणि भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा असेल, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो स्वातंत्र्योत्तर काळातला त्यावेळेस आपल्याला त्याचे 2 टप्पे प्रामुख्याने या ठिकाणी करावे लागतात. आणि ते 2 टप्पे कोणते असतात तर 1947 पासून तर 1990 पर्यंतचा भारत आणि 1990 पासून पुढचा भारत, अशा पद्धतीचे 2 टप्पे करून आपल्याला प्रामुख्याने कोणत्या पण व्यवस्थांचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. म्हणजे प्रामुख्याने काय होतं की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर एकीकडे समाजवादाचा असलेला जो प्रभाव तो 1990 नंतर कमी व्हायला लागला आणि भांडवलशाहीचं असलेलं प्राबल्य 1990 नंतर वाढायला लागलं आणि त्याच्यामुळे हळूहळू सरकारने या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या उद्योगांमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि फक्त नियंत्रणात्मक क्षेत्र स्वतःकडे ठेवलं आणि काय केलं की खाजगी क्षेत्राला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आज जर आपण बघितलं तर प्रशासनामध्ये सुद्धा खाजगीकरणाचं वारं ही वेगाने वाहत असताना दिसून येतं. म्हणजे अनेक महत्त्वाच्या कंपन्या, अनेक महत्त्वाचे खाजगी किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जरी आपण बघितलं तर त्या ठिकाणी आज बहुतांशी व्यवस्था ह्या खाजगी क्षेत्राकडून खाजगी किंवा कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी चालवत असलेल्या बघायला मिळतात. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे तर हे प्रामुख्याने खाजगीकरणाचं उदाहरण आहे. म्हणजे सरकारसुद्धा आता एका मर्यादित वेळेपर्यंतच किंवा मर्यादित संधीपर्यंतच त्या ठिकाणी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी पैसा खर्च करत असतं आणि बहुतांशी गोष्टी या खाजगी व्यवस्थेकडून करून घेण्याकडे सरकारचा कल असलेला बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण ह्या पुनर्रचित भारतीय प्रशासन आणि त्या पुनर्रचित भारतीय प्रशासनामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या संकल्पनांमुळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी परिणाम झाला आणि त्या परिणामांमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल झाला. म्हणजे आज आपण जर प्रामुख्याने बघितलं तर भारतीय प्रशासनामध्ये जे काही गतिशीलता आलेली आहे, जी जनताभिमुख स्वरूपाचं जे प्रशासन निर्माण व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये जी पारदर्शकता आलेली आहे, ह्या सगळ्यांचं उत्तर जर आपण बघितलं हे कशामुळे झालं तर हे सगळं 1990 नंतर जे उदारीकरणाचं धोरण आलं आणि उदारीकरणामुळे जे विज्ञान तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर प्रचंड प्रमाणात त्या प्रशासनाने स्वीकारला. विज्ञान तंत्रज्ञानाचे त्या ठिकाणी जे काही नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट असेल, संगणक असेल, याचा वाढत्या प्रमाणावरती वापर जो प्रशासनामध्ये व्हायला लागला, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे प्रशासनाला आलेली गतिशीलता, प्रशासनामध्ये असलेली पारदर्शकता याच्यामध्ये आपल्याला बघावयास मिळेल. आणि अशा पद्धतीने भारतीय प्रशासन व्यवस्थेचं झालेलं पुनर्रचना या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याचा एक अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण भारताचं पुनर्रचित भारतीय प्रशासन या मुद्द्याचा या ठिकाणी आपण विचार केला. पुढच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण ह्या पुनर्रचित भारतीय प्रशासन आणि त्या पुनर्रचित प्रशासनाचे त्या अनुषंगाने भारतीय प्रशासनामध्ये झालेले वेगवेगळे सुधारणा यांचा अभ्यास त्या ठिकाणी करूयात.